शुभ संध्या सगळ्यांना. अ, आपण NTT चे 2025च्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस सगळं झालेलं आहे. आता 2024च्या क्वेश्चन पेपरचे अनालिसिस आपण बघतोय. हा तुमचा 11वा लेक्चर आहे आणि ह्या लेक्चर मध्ये आता आपण पहिले 5 प्रश्न कव्हर करणार आहे. अ, थोडं भरभर जाऊया. हे तुमचं 11वा लेक्चर आहे. त्याचे 7 मिनिटं युट्यूबवर तुम्हाला उपलब्ध असतील आणि पुढचे मिनिटं ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला हा डेटा रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असेल. ठीक आहे. सो 2024चा जो पेपर आहे त्यामधला क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन आयडी आहे 1005. व्हॉट एक्सप्रेस द डिटेल ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट्स. जो सब्जेक्ट असतो त्याला काय म्हणतात? ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स, प्रोग्राम लर्निंग ऑब्जेक्टिव्ह, कोर्स लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आणि लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. तर हा जो आहे हा NTT ची जी आन्सर की आलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा आन्सर आहे कोर्स लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह हा कम्प्लिटली लर्निंग प्रोसेसचा असतो. ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट्स वेगळं असतं. प्रोग्राम लर्निंग ऍट्रिब्यूट म्हणजे प्रोग्राम म्हणजे काय तर BMS हा तुमचा प्रोग्राम झाला. ओके. आणि क्रियाशील हे तुमचं कोर्स झालं. तर इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट मध्ये आपण काय म्हणतो त्याला व्हॅनिशिंग पेन घेऊया. तर कोर्स म्हणजे सब्जेक्ट, क्रिया शारीर या विषयाचं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असं त्याचा आन्सर आहे. आपण आता याचा आन्सर खाली बघूया एक्सप्लेनेशन मध्ये. द एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह आर स्ट्रक्चर्ड ॲट डिफरंट लेवल टू मेंटेन द क्लॅरिटी बिटवीन द ब्रॉड गोल्स अँड द स्पेसिफिक गोल्स. ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय? दीज आर द जनरलाइज क्वालिटी एक्सपेक्टेड इन एव्हरी ग्रॅज्युएट, सच ॲट क्रिटिकल थिंकिंग त्यांच्यामध्ये झालं पाहिजे, इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी त्यांना आली पाहिजे, और इफेक्टिव्ह कम्युनिकेशन त्यांना एक चांगलं कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. दे आर नॉट कन्फाइंड टू इंडिव्हिज्युअल सब्जेक्ट बट रिप्रेझेंट ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्स्टिट्यूशन्स ग्रॅज्युएट. जे काही ग्रॅज्युएट होणार आहे त्याच्यामध्ये काय कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत हा थोडक्यात अर्थ ग्रॅज्युएट ऍट्रिब्यूट या संज्ञेला लाभतो. त्यानंतर प्रोग्राम लर्निंग ऑब्जेक्टिव्ह दिस डिस्क्राइब what a student should achieve by the end of entire program. म्हणजे सगळा प्रोग्राम संपला. फॉर एक्झाम्पल अ प्रोग्राम मे एम टू प्रोड्यूस कॉम्पिटंट टीचर, रिसर्चर और अ प्रॅक्टिशनर विथ अ स्पेसिफिक प्रोफेशनल स्किल. तर अशा पद्धतीनं ते प्रोग्रामच्या शेवटी आपल्याला बघायला मिळतं. जसं BMS आहे, BMS हा ग्रॅज्युएट जो होतो तेव्हा त्याला प्रॅक्टिस आयुर्वेदिक पद्धतीने आणि मॉडर्न पद्धतीने सुद्धा इंटिग्रेटेड अप्रोचने करता आली पाहिजे. त्याला एक्सरे वाचता येतात आले पाहिजे. हिमेटॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन सुद्धा वाचता आले पाहिजे. त्यानंतर आहे कोर्स लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. These are the precise statement that outline the knowledge, skills and attitudes to achieve in a particular subject. जसं आता मी MD जो आहे तो क्रियाशारीर या विषयामध्ये आहे. They are subject specific, measurable. For example, a course in one course, a CLO could be the student will identify the stages of child development. हे झालं त्या कोर्सचं objective. While in another, it could be the student will apply the principles of Ayurveda in pediatric care. तर हे चाइल्ड डेव्हलपमेंट जे आहे हे वेगळ्या स्टेजेससाठी आहे आणि पेडियाट्रिक आयुर्वेदिक पेडियाट्रिक केअर हे वेगळ्या याच्यासाठी आहे. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह दीज आर स्मॉलर युनिट लेवल और द टॉपिक लेवल ऑब्जेक्टिव्ह within the lessons while they guide the classrooms instruction while they are not comprehensive as a course level. एलो हे टॉपिक लेवल ऑब्जेक्टिव्ह विदिन द लेसन्स म्हणजे आपण जे लेसन प्लॅन बनवतो त्यामध्ये त्याचं आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. पुढे जाऊया आपण.
Therefore, the detailed objectives of individual subjects are best expressed by course learning objectives CLO ज्याला म्हणतात. Since they are designed to break down that what exactly a student should know and achieve within the particular subject. Question number 2 आहे question ID 1081. Which of the following is not? आता हा प्रश्न पहिला जो प्रश्न होता तो प्रश्न जो होता तो कुठल्या कॅटेगरीचा होता ते आपण अनालिसिस करूया. पहिला जो प्रश्न होता तो इझी कॅटेगरीतला प्रश्न होता आणि सरळ सरळ प्रश्न होता. ठीक आहे. तर सो इझी कॅटेगरीतला सेकंड प्रश्न सुद्धा इझी कॅटेगरीतला आहे आणि परत इथं नो असा शब्द आहे. याचा अर्थ हा प्रश्न जो आहे तो निगेटिव्ह स्टेम या कॅटेगरी मधले आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे काय इझी लेवल ऑफ डिफिकल्टी आणि टाईप काय निगेटिव्ह स्टेम. निगेटिव्ह स्टेम. ओके. तर अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. Which of the following is not a characteristic of adult learners? They are highly teacher dependent. Adult हे टीचर डिपेंडेंट असतात का तर नाही. तर म्हणजे हे कॅरेक्टर सुद्धा पेडे पेडेगॉगी मध्ये येतं अडल्ट लर्नर मध्ये येत नाही. दे टेक ओनरशिप ऑफ देअर लर्निंग सेल्फ लर्निंग ह्या कॅटेगरी मध्ये येतं. तर हे कॅरेक्टर सुद्धा सॉरी दीज आर द हायली टीचर डिपेंडंट. हे टीचर डिपेंडंट नाही आहे. याचाच अर्थ हे त्याचा आन्सर आहे. दुसरा प्रश्न आपण दुसरा पॉईंट बघूया. दे टेक ओनरशिप ऑफ द लर्निंग म्हणजे सेल्फ